हाय फ्रेंड्स, मी जाणार आहे आज माझ्या मामाच्या गावाला म्हणजे भुईंजला. भुईंजची यात्रा असते 10 दिवस, नवरात्रीच्या 10 दिवस म्हणजे तिथला दसरा असतो. त्या दिवशी मी तिथली मोठी यात्रा असते. हे बघा, हा आहे माझा लुक. कसे दिसते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा. तर आता मी इथनं जाते बाहेर, म्हणजे मी इथनं जाऊ शकते भुईंजला गेल्यानंतर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार, तर नाही दाखवू शकत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय काय दाखवू शकते. तर हे बघा, इथे मी पोचले का ते घेण्यासाठी थांबलेली. ह्या व्हिडिओमध्ये ते मी सगळ्यात जास्त तुम्हाला दिसणार आहे. मी आता माझा लुक दाखवते आहे. तर हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही ना काहीतरी मिस्टेक तर झालीच असणार. तर ही आहे माझी मामाची मुलगी हिंदबी, खूप क्यूट आहे ना. हां, तर आम्ही आता चाललेलो मंदिरात महालक्ष्मीच्या मंदिरात पाया पडायसाठी. जर भुंच्या घराचं इथलं तुम्हाला जर टूर पाहिजे असलं ना, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्या इथनं आम्ही आज चाललेलो तिथं पाया पडायसाठी आणि इथनं आम्ही आता एंट्री करणार आहे. हे बघा, हे एंट्री गेट आहे. इथनं आम्ही एंट्री केल्यानंतर ना तुम्हाला तिथली महालक्ष्मीची देवी दाखवते. खूप मोठी आहे, चांदीची आहे आणि नदी पण इथं आपल्याला कृष्णा नदी दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर ना हां, तर मी तुम्हाला आता दाखवते. इथं बघा, इथनं आम्ही आत एंटर झालेलो आहे. त्याच्यानंतर इथं इथं बायका असतात ते इथं वाचायला बसतात पुस्तक. त्याच्यानंतर इथं डेकोरेशन बघू शकता तुम्ही, किती भारी केलेलं आहे. दसरा वर्षातून एकदाच असतो, त्यामुळे धूमधामने इथं सेलिब्रेट पण करतात. मग इथली महालक्ष्मीची मंदिर बघा, मूर्ती तुम्ही बघू शकता, चांदीची ही मूर्ती. त्याच्यानंतर इथनं आम्ही बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला आम्ही कृष्णा नदी दाखवते. कृष्णा नदीबद्दल तर तुम्ही कुठं ना कुठं तर ऐकलंच असणार. इथं आम्ही ह्याच्यानंतर ना आम्ही इथं पाया पडायला जाणार आहे पुढे. तुम्हाला ते पण दाखवते मी. ही भुईंजचं गाव इतकं मोठं आहे ना, त्याला मी दाखवतो तोपर्यंत तुम्हाला असे किती मिनी ब्लॉग बसतात तितकं पण मला कळणार नाही. हिला तर मी सारखंच दाखवेल आणि खूप जास्त क्यूट आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जर माझ्या मामाच्या दुसरी मुलगीला बघायचं असेल ना, शिवण्याला, तिला पण मी दाखवेल नक्की तुम्हाला. त्याच्यानंतर मी इथनं पाया पडून आम्ही पुढं चाललेलो आहे. मागच्या बाजूला मागं पण एक मंदिर आहे छोटंसं, कारण की ते इथलंच होतं पण त्याला मागं नेलेलं आहे. तर हा फ्रेंड्स, तर तुम्हाला दाखवते मी कृष्णा नदी. त्याच्यानंतर हे बघा, डेकोरेशन तर खूप भारी केलं आहे, लाईटिंग सजावलं आहे तिथं. तुम्हाला मी नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये दाखवील. इतकं भारी रात्रीचं दिसतं ना फ्रेंड्स, खूप जास्त चांगलं दिसतं. तर फ्रेंड्स चला, मी तुम्हाला दाखवते आता कृष्णा नदी. त्याच्या अगोदर हे बघा, मागं बघू शकता तुम्ही की मंदिर कसलं भारी दिसतंय. हे आहे कृष्णा नदी आणि मी म्हणत होते बघा, ते मागणं पुढे घेतलेली आहे ती मूर्ती देवाची. तुम्ही बघू शकता. त्या देवाचं नाव मला माहीत नाही, तर तुम्हाला मला कळलं तर मी सांगेल. हे बघा, ही कृष्णा नदी कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा. अँड बाय बाय.